यावर्षी पाऊस खूप अनिश्चित राहिला आणि त्याचा थेट परिणाम कशावर झाला तर कांदा, त्यानंतर द्राक्ष असतील आणि इथपासून ते अगदी मधल्या काळात मी सोलापूरच्या पट्ट्यात फिरलो, तिथे होणारी डाळिंब, केळी या सगळ्यावर त्याचा थेट परिणाम झाला. आता इतकंच नाही तर आत्ता ज्यावेळी क्रशिंग सीझन वाइंड अप झाला आहे त्यावेळी काय दिसतंय, त्यावेळी असं दिसतंय की यावेळी ऊसाचं उत्पादनसुद्धा घटल्याचं दिसतंय, त्याच्यावरती परिणाम झाला आहे आणि थेट त्याचा परिणाम अर्थात इथिलीन अल्कोहोल तयार करण्यामध्ये आणि दुसरं म्हणजे साखरेवरती या सगळ्यामध्ये त्याचा परिणाम होणार आहे. पण आत्ता NCDC म्हणजे या सगळ्यामधली जे राष्ट्रीय महामंडळ आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याच्याकडे राज्य सरकारने एक प्रस्ताव पाठवलेला होता. त्या प्रस्तावामध्ये 14 साखर कारखान्यांची नावं होती आणि झालं असं की मंत्रालयात बैठक झाली. काही साखर कारखाने बंद आहेत, काहींना आता कर्जाची आवश्यकता आहे, पैसे आत्ता ते साखर कारखाने उचलतील, त्यानंतर अर्थात ते पुढच्या वर्षीच्या सीझनला तो सगळा पैशाचा वाटप होईल आणि तो पैसा म्हणजे त्या सगळ्या चक्राकार याच्यामध्ये आणला जाईल आणि त्यातून परत एकदा ज्यांचे समभाग आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांची FRP नुसार देणं आहे ते सगळं नील केलं जाईल. अशी सगळी एक सायकल आहे, आर्थिक ती सायकल पूर्ण केली जाईल. झालं असं, हे जे 14 साखर कारखाने राज्य सरकारने यातले फायनलाइज केले होते हे पाठवले त्यांनी NCDCकडे, त्यातल्या 7 जणांचंच NCDCने कर्ज मंजूर केलं. बातमी ही नाही यातली. बातमी काय माहिती आहे का? बातमी अशी आहे की बऱ्याच राजकीय नेत्यांनी फक्त साखर कारखान्यांचं कर्ज माफ व्हावं म्हणून भाजपमध्ये प्रवेश केले होते. काहींनी भाजपसोबतचे जे अलायन्स पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये पक्षप्रवेश केले होते आणि त्यावेळी हा शब्द घेतलेला होता की बाबा एकदा कारखाने सुरू होऊ दे, एकदा गाळप हंगाम सुरू झाला पैसे निघायला लागतील, सुटू लागतील. पण तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे हे 14 साखर कारखाने नक्की कोणत्या नेत्यांचे आहेत, त्यातले 7 बरोबर कोणाचे मंजूर झालेत आणि मग बाकी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांचं काय, अशी सगळी मंडळी कोण कोण आहेत, कोणते साखर कारखाने, त्या सगळ्या स्टोरीमधून समजून घ्यायचं. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 1 बाय 1 जाऊ आणि यामध्ये एक एक करून तुम्हाला नावं सांगतो. जसं मी सांगितलं की एकूण 14 साखर कारखाने होते, त्यातले 7 जणांचं झालं. त्यातला जे 7 जण रिजेक्ट झाले त्यातले पुण्यातले 3 होते. त्यातला पहिला कुठला, भोर मुळशी वेल्हेचे याच्या आधीचे आमदार होते संग्राम थोपटे. थोपटेंचे वडील मंत्री राहिलेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये. थोपटेंनी ऐनवेळी मागच्या जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या त्या दरम्यान थोपटेंनी प्रवेश केला भाजपमध्ये. आता हे झाल्यानंतर उभे तर ते राहिले, हे सगळं ठीक आहे की तिथून काँग्रेसकडूनच उभे राहिलेले होते, पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की शंकर मांडेकरांनी, अजित पवारांच्या शंकर मांडेकरांनी थोपटेंना हरवलं आणि त्यानंतर थोपटेंनी भाजपची वाट धरली. आता भाजपची वाट धरल्यानंतर त्यांचं राजगड सहकारी साखर कारखाना आहे, त्याचं काहीतरी 57 ते 60 कोटींचं कर्ज राहिलेलं होतं. पण या साखर कारखान्यासाठी जवळपास त्यांनी 467 कोटींच्या कर्जाला अप्लाय केलं. या सगळ्याचा प्रस्ताव अर्थात राज्याच्या सहकारी विभागाकडे सुद्धा आला आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेला. हा त्यातला एक साखर कारखाना होता. पण आता जी रिजेक्ट केली 7 नावं आहेत त्यातलं पहिलं नाव आहे हे संग्राम थोपटेंचं. त्यामुळे संग्राम थोपटेंनी केलेलं जे काही पक्षांतर होतं ते वाया गेलं का असा प्रश्न इथं उपस्थित होऊ शकतो. दुसरा साखर कारखाना आहे पुरंदरचा, इंदापूरचा दुसरा साखर कारखाना आहे, पुरंदर नाही, पृथ्वीराज जाचक यांचा साखर कारखाना आहे, छत्रपती शिवाजी साखर कारखाना. तर आता असं आहे की मला आठवतं आहे की त्या साखर कारखान्याच्या पॅनलला तर त्यावेळी मला आठवतं इंदापूरमध्ये भवानीनगरमध्ये असं झालं होतं की दादा आणि जाचक यांनी पॅनल लढवले होते. हे दोघं सोबत येणार असं ठरलेलं होतं आणि त्यांनी स्वतःचे पॅनल तिथे निवडून पण आणले. पण झालं असं की या साखर कारखान्याचा सुद्धा आता विषय असा आहे की जेव्हा त्यांनी अप्लाय केलं कर्जासाठी त्यावेळी काय झालं तर त्यावेळी या साखर कारखान्याचं कर्जाचा प्रस्ताव नामंजूर झालेला आहे. 361 कोटींचा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सुद्धा म्हणजे जो साखर कारखाना तसा अजित पवारांचा असं म्हटलं पाहिजे, जाचकांचं भाजपसोबत अत्यंत चांगलं आहे, असं असताना सुद्धा त्या साखर कारखान्याचं काय झालं तर त्याचं 361 कोटींचं कर्ज नामंजूर झालं आहे. तिसरं महत्त्वाचं उदाहरण कोणतं यातलं इंटरेस्टिंग ते आहे अशोक बापू पवार यांचं. शिरूरचे आमदार होते, शरद पवारांकडे होते, राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर होतं शरद पवारांकडेच राहिले आणि त्यानंतर मात्र तिथे माऊली कटके निवडून आले. नंतर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या सगळ्या चर्चा सुरू होत्या, अर्थात बापू पण त्याच्यामध्ये होते. मग काय झालं पुढे, झेडपीला त्यांनी जिल्हा परिषदेच्या जेव्हा पुण्यात निवडणुका लागल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला घड्याळाकडून म्हणजे अजित पवारांकडून लढवलं, ते स्वतः तुतारीचे उमेदवार असताना सुद्धा. आता हे झाल्यानंतर त्यांच्या पत्नीतून निवडून आल्या, त्यामुळे त्यांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतलेलं होतं. पण झालं काय, त्यांच्या साखर कारखान्याचं सुद्धा जे कर्ज आहे ते कर्ज NCDCने नाकारलेलं आहे. यातल्या एका व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं काही टेक्निकल ग्लिच होते ते आता क्लिअर करायला सांगितलेत आणि मग देऊ. पण मुद्दा असा आहे आत्ताच्या घडीला
ही कर्ज जी तुम्ही अप्लाय केलेली होती साखर कारखाने सुरू करण्यासाठी, म्हणजे थोपटेंचा तर कारखाना माझ्या माहितीनुसार बंदच होता, राजगड सहकारी साखर कारखाना, पण सुरू करण्यासाठी परत त्यांना पैसे हवे होते. सगळ्यांची कर्ज नामंजूर केलीत NCDCने. साखर कारखाने कोण कोण आहेत, आणखी कोण कोण व्यक्ती आहेत, वन बाय वन आता आपण बघायला सुरुवात करू. आणखी एक शरद लाड होते माझ्या माहितीनुसार. सो त्यांचे वडील अरुण लाड हे तर ऑलरेडी आमदार आहेत आत्ता आणि विधान परिषदेच्या वरती ते आत्ता आहेत. पण महत्त्वाचं काय, त्यांच्या साखर कारखान्याला मदत मिळावी म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी BJPमध्ये पक्षप्रवेश केलेला होता. पण तो पक्षप्रवेशसुद्धा त्यांना काही असं दिसतंय की त्यांनी सुद्धा मदत मिळावी असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण लाड हे एकेकाळी तसे पवारांसोबतही होते, नंतर मग त्यांनी आता भाजपची सगळी हात धरली. असं त्यांची जरी पक्षांतर असली तरीसुद्धा मुद्दा काय, साखर कारखान्याला मदत मिळावी हे त्यांचं म्हणणं होतं. पण असं असतानासुद्धा ही युती काय मात्र यांची कामी आलेली नाही आहे. आता कोणकोणते आणि कोणाकोणाचे साखर कारखान्यात नावं लक्ष नाही का, की ज्या 7 जण अप्रूव्ह झाले आणि 7 जण रिजेक्ट झाली. आधी 7 जण रिजेक्ट कोण झाले ते साखर कारखाने बघा. रामेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड आहे जालन्याचा. कारखाना कोणाचा आहे, रावसाहेब दानवे यांचा. कर्जाचा प्रस्ताव होता 106 कोटी 8 लाखांचा, नामंजूर झाला आहे. दुसरं नाव याच्यामध्ये आहे श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना लिमिटेड धाराशिवचा. बसवराज पाटील काँग्रेसमध्ये होते, एकेकाळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. कर्जाचा प्रस्ताव 72 कोटींचा होता, नामंजूर झाला. त्यानंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुण्यातला होता, रावसाहेब दादा पवार यांचा. 184 कोटी घोडगंगाने कर्ज मागितलेलं होतं, प्रस्ताव होता तेवढा, पण नामंजूर झाला. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत, जिथे माळशिरसमधला तो सगळ्यात जुना साखर कारखाना आहे. आत्ताच्या घडीला मला जेव्हा मी फोनाफोनी केली तेव्हा मला कळलं की काही साखर कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्येच पूर्ण संपून गेला, क्रशिंगच संपलं, म्हणजे फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती यावी, ऊसच संपला थोडक्यात. आता घोडगंगा सहकारी साखर कारखाना झालं, त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूरमधला आहे, धर्मजाच काडदींचा साखर कारखाना. 199.94 कोटी म्हणजे जवळपास 200 कोटींचं कर्जाला अप्लाय केलं होतं, नामंजूर झालं आहे. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील यांचा जो कुकडी साखर कारखाना आहे, अहिल्यानगरचा कुकडी साखर कारखाना, त्याला सुद्धा नाही आहे. राहुल जगताप आहेत, शरद पवार गटांचे. कर्जाचा प्रस्ताव होता या सगळ्याला साधारण 50 कोटींचा, नामंजूर झाला आहे. याच्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्या भवानीनगरचा, इंदापुरातला, मी तुम्हाला आता सांगितलं, त्याने केलेलं होतं. अजित पवार ते आणि जाचक अशी मंडळी त्याच्यावरती होती, पण 361 कोटींचा प्रस्ताव नामंजूर झाला. पुढे राजगड सहकारी संग्राम थोपटेंचं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी तर 466 कोटींचा केलेला होता, ते सुद्धा तिकडून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले होते, पण नाही. आता या सगळ्यामध्ये आणखी तुम्हाला सांगतो की संग्राम थोपटेंचं तर ठीक आहे, पण त्यांचा म्हणजे माझ्या माहितीनुसार 2022 संग्राम झाला, 23 पासून त्यांचा साखर कारखाना संग्राम थोपटेंचा बंदच आहे. तो काही मोठ्या प्रमाणात गाळप करत नाही, कारण एक तर त्या पट्ट्यातला ऊस कमी झाला, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साखर कारखाना चालवायला तुम्हाला मजुरांपासून ते काय म्हणू की ऊसापासून ते मजुरांपर्यंत आणि तुमच्या हाती कॅश असते, त्या पैशापासून ते तुमची मॅनेजमेंटपर्यंत, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी साखर कारखान्याला लागत असतात. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे ते रिसोर्सेस अवेलेबल नाहीत. आता या सगळ्यामध्ये कर्ज मंजूर कोणाकोणाला झालं बघा. कोल्हापूरचे 3 साखर कारखाने आहेत. पहिला भोगवती साखर कारखाना आहे, दुसरा दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, एक तात्यासाहेब कोरे वारणा कोरेंचे वडील त्यांचा एक साखर कारखाना आहे. हे 3 मान्य झाले. त्यानंतर सांगलीतला क्रांती अग्रणी GD बापू लाड सहकारी साखर कारखाना, त्याचं कर्ज मान्य आलं. त्यानंतर अहिल्यानगरचा मुळा सहकारी साखर कारखान्याचं कर्ज मान्य आलं. अजिंक्यतारा राजेंचा साताऱ्यातला साखर कारखाना, त्याला कर्ज मान्य झालं. आणि सुंदररावजी सोळंके या सहकारी, जो बीडचा आहे आपले सोळंके आमदार NCPचे, तर त्यांच्या याला सुद्धा कर्ज जे त्यांनी अप्लाय केलं होतं ते झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग काय यातला समजून घ्या की ही बऱ्यापैकी मंडळी, म्हणजे अगदी बोटावर मोजण्याएवढी यातली 2-3 मंडळी अशी आहेत की जी शरद पवारांच्या पक्षासोबत आहेत, पण त्या मंडळींनी सुद्धा अजित पवारांसोबत जुळून घेतलेलं होतं. पण असं असताना सुद्धा सोळंके आणि अशी 1-2 मंडळी आहेत की ज्यांच्या साखर कारखान्यांचं कर्ज मंजूर झालं, बाकीच्यांचं कोणाचंही झालेलं नाही आहे. महत्त्वाचं काय, ज्यांनी आपले साखर कारखाने रिवाईव्ह व्हावे, तो आपला एक राजकारणाचा बॅकबोन असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये. सहकार क्षेत्रामध्ये तुमच्या पतपेढ्यांपासून दूध संघांपासून जे सगळ्या गोष्टी चालतात, या सगळ्या तुम्हाला तुमच्या राजकारणाला समांतर चालणारे असतात. त्याचा वेग मंदावला की त्याचा परिणाम तुमच्या राजकारणावरती होतो असं म्हटलं जातं. आत्ताच्या घडीला ज्या ज्या लोकांनी या सगळ्यासाठी अप्लाय केलं आणि त्यासाठी पक्षांतर केली, यांची पक्षांतर मात्र किती फलदायी ठरली असा मूळ प्रश्न उत्तर होतो. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आणि आणखी एक महत्त्वाचं,
ऊस असेल किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रातली वेगवेगळी सगळी कॅश क्रॉप्स असतील, तर या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडल्या परिस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही थोडं व्यक्त व्हा. कारण मी त्या सगळ्या प्रकरणात आपण ग्राउंड रिपोर्ट्स फाईल करणार आहोत की खरंच एक्झॅक्टली काय चाललं आहे, काय नाही. त्याचं कारण असं आहे, कर्ज सरकारने सांगितलं की आम्ही माफ करतो आहे, शेतकऱ्यांपर्यंत ते पोचलं की नाही पोचलं, नक्की मग कोणाचं कर्ज माफ झालं आणि आत्ताच्या घडल्या सगळ्याची परिस्थिती काय, या सगळ्याचे रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत या पुढच्या महिन्याभरात आणणार आहे. कारण त्यानंतर जूनपासून परत मान्सून सुरू होईल, मग परत पेरणीचा सीझन आणि अर्थात खरीप हंगाम सुरू होईल. पण मे महिना आत्ताच्या घडला या सगळ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळी यावर्षी मान्सून कमी होईल असं प्रेडिक्ट करण्यात आलेलं आहे, आत्तासुद्धा पाऊस कमी पडेल की काय असं वाटतं आहे. हीट वेव्ह महाराष्ट्रात आहे, वॉटर इव्हॅपोरेशन लेवल वाढलेले आहेत. असं सगळं असताना नक्की शेतीची परिस्थिती काय आहे तुमच्या, नक्की मला आता कमेंट करून या व्हिडिओवरती कळवा. मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.